SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, युवकांचे नेते खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. साकूर पठार भागामध्ये एक विकासाची गंगा या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून सुरू झालेली आपण पाहतोय. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेने ऐतिहासिक असं परिवर्तन केलं आणि आमदार अमोल खताळ पाटील यांना संगमनेर विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्या दिवसापासून तर आजतागायत साकूर पठार भागामध्ये एक विकासाची गंगा प्रवाहित झालेली आपण बघतोय. त्यामध्ये प्रामुख्यानं साकूरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल असा सण म्हणजे नुकतंच जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली बैठक साकूरमध्ये आपण पाहिली. त्यामध्ये नामदार साहेबांनी साकूर पठार भागातील विविध गावांसाठी, मग त्यामध्ये आमचे खांब असेल, वरवंडी असेल, त्याचबरोबर जांबूत असेल, या सर्व साकूरसह परिसरातील सर्वच गावांसाठी उपसा जलसिंचन योजनांची घोषणा करताना तब्बल थोडा तिडका नव्हे तर 100 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. आणि मला वाटतं की साकूरच्या इतिहासामध्ये सगळे वर्ष मागील वेळून जरी आपण त्याचा विचार केला तर एवढा मोठा निधी आजपर्यंत मिळाला नाही. परंतु एका झटक्यामध्ये, एका दिवसामध्ये नामदार साहेबांनी या साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी तो त्यांनी जाहीर केला आणि त्या ठिकाणी सर्वेक्षणाला सुद्धा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं साकूरचा विकास आता हा कुणीही रोखू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं मी मानतो. आणि म्हणून विशेष करून पालकमंत्री साहेबांचं आणि महाराष्ट्र शासनाचं, मग त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आमदार एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, त्याचबरोबर पालकमंत्री साहेबांचं, आमदारांचं, सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि यामध्ये आपण पाहतोय की नुकतंच या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत हे संगमनेर दौऱ्यावर आले असताना त्या ठिकाणी आमदार अमोल खताळ पाटील आणि पालकमंत्री नामदार विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेरमध्ये जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी संगमनेर तालुक्यासाठी MIDCची मागणी या ठिकाणी आमदार साहेबांनी केली. आणि विधानसभेमध्ये जे पहिल्या दिवशी ते केले त्या पहिल्या दिवसापासून त्यांची ही मागणी या ठिकाणी राहिलेली आहे. आणि आपण पाहतोय की MIDCचा प्रस्ताव देखील आपल्या साकूर पठार भागातील कवठे मलकापूरच्या जागेचा प्रस्ताव देखील शासनाला तो सादर झालेला आहे. त्यामुळे लवकरच ही देखील MIDC साकूर पठार भागामध्ये साकारणार आहे. आणि याच्यामुळे आमच्या पठार भागातील तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये मिळेल, महिलांना रोजगार मिळेल. आणि म्हणून ही सुद्धा एक मोठी उपलब्धी साकूर पठार भागासाठी आहे असं मी मानतो. कारण हे दोन महत्त्वाचे प्रकल्प म्हणजे शेतीसाठी पाणी असेल आणि युवकांसाठी, महिलांसाठी रोजगार असेल, हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याची आजपर्यंत हा पठार भाग विकासाची वाट पाहत होता त्याची सुरुवात आता या ठिकाणी झालेली आहे. आणि हे दोन्ही प्रकल्प प्रशासनाकडे आता प्रगतीपथावरती आहे. थोड्याच काळामध्ये या सर्व प्रकल्पांना MIDCला देखील मूर्त स्वरूप येईल आणि MIDC देखील आपल्या भागामध्ये साकार होईल. त्यामुळं निश्चितच मी सांगू इच्छितो की पठार भागातील एक कार्यकर्ता म्हणून, माहितीचा कार्यकर्ता म्हणून मला निश्चितच आनंद होतोय. कारण जी स्वप्न आम्ही साकूर पठार भागाच्या विकासासाठी पाहिली आहे ती कुठेतरी पूर्णत्वास जाताना आम्हाला आता बघायला मिळत आहे. आमदार अमोल खताळ पाटील हे निवडून आल्यापासून नेहमी जो काही विकास निधी येत आहे, वेगवेगळ्या कोणतीही विकास निधीची यादी ज्यावेळेस येते, मग ती सामाजिक न्याय विभागाची असेल, इतर तांडा वस्तीची असेल, प्रत्येक यादीमध्ये नवनवीन गावांसाठी, नवनवीन सभा मंडप यासाठी तो निधी मिळतोय. आणि प्रत्येक महिन्याला, 2 महिन्याला जी यादी येते त्याच्यामध्ये साकूर पठार भागातील जास्तीत जास्त गावांना हा निधी मिळाल्याचं आम्ही पाहतोय. यापूर्वी आम्ही असं कधी बघितलं नव्हतं. आणि म्हणून आमदार झाल्यानंतर काय बदल असतो ते आता आम्हाला कळायला लागलंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा विकासासाठी उपलब्ध आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असतो. तालुक्याला त्यांनी सुमारे 829 कोटी रुपयांचा निधी तालुक्यासाठी उपलब्ध आमदार अमोल खताळ पाटील
पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे आणि यातील मोठा वाटा हा साकूर पठार भागाला सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र शासनाच्या देखील विविध योजना आहेत, त्यांचा देखील शेतकऱ्यांना थेट लाभ होत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना पाहत आहोत आपण, की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना 5 HP 7.5 HP चे सौर कृषी पंप अगदी नाममात्र याच्यामध्ये त्यांना शासनाने सबसिडीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. महिला वर्ग सुद्धा लाडक्या बहिणी आमच्या शासनाने जो त्यांना वचन दिलं होतं, या वचनामध्ये विरोधकांनी टीका केली, परंतु आजपर्यंत लाडकी बहीण योजनामध्ये कुठलाही खंड पडलेला नाही. यामुळं एक शासन महायुती एक अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहे आणि जनतेचा महायुती सरकारवरती पूर्ण विश्वास आहे. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकतात. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.